ज्ञानेश्वर 16व्या वर्षी मेले आणि काही लोक मरायची इच्छा असून मरत नाही आहेत. स्वतःच्याच बायकोची सुपारी देणं हे सगळं विचित्र वाटू शकतं, पण त्याचं कारण अतिशय गंभीर आहे. वयाच्या एका टप्प्यानंतर कुठं थांबायचं हा जो राईट आहे, हक्क, हा त्या व्यक्तीकडे असायला पाहिजे असं वाटतंय. सगळ्यांची मरण येऊ दे, मरण येऊ दे, मरण येऊ दे, पण येत असताना ना त्याला जगायची इच्छा होते. वातावरणाची सवय नाही. तुम्ही कधीच गेला ना तो उसना भास्कर वानखेडे गेले नाही. पहिली आतली बातमी फुटलेली आहे. म्हणजे कोण हवलस म्हणून जगत. इज लॉंगेविटी इम्पॉर्टंट और द क्वालिटी ऑफ लाईफ इज इम्पॉर्टंट. नमस्कार, मी सौमित्र बोटे, मित्र म्हणे लाईमलाईट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहे आतली बातमी फुटली या सिनेमाची टीम आणि माझ्यासोबत ही मंडळी तुम्हाला दिसत असतील. त्यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही, पण एक औपचारिकता म्हणून मोहन आगाशे सर, रोहिणी अट्टंगडी, सिद्धार्थ जाधव आणि प्रीतम कांगणे, तुमच्या चौघांचं मनपूर्वक स्वागत. सिनेमाचं नाव मला फार इंटरेस्टिंग वाटलं, आतली बातमी फुटली. पोरगी आईला मावशी बोलते, बाप मावशीला 4 स्टेपमध्ये मारतो आणि मावशी बोलते अगं बाई किती छान. गपरे तू. जवळपास अनेक वर्ष पत्रकारिता केल्यामुळे बातमी फोडणे हे काय मला नवीन नाही आहे, सिद्धूला माहितीच आहे. आणि त्यामुळे आतल्या बातम्या. त्यामुळे आता ही काय नवीन सिनेमा आहे, म्हणजे पत्रकारितेशी संबंधित काही आहे का पत्रकाराशी संबंधित काही आहे का, असे आपण आडाखे बांधत जातो. सिनेमाचा टीजर आलेला आहे, तो टीजर आपण इथं दाखवू पण शकतो. त्यातून लक्षात येतंय की काहीतरी त्यांच्या मनात शिजतंय आणि कोयते बिते घेऊन ते नाचवतात आणि सिद्धार्थला हाताशी धरलंय, एवढंच मला आता माहिती आहे. तर पहिला प्रश्न मी तुम्हालाच विचारतो की सिनेमाचं नाव इंटरेस्टिंग आहे, काहीतरी बातमी फोडण्याबद्दल काहीतरी आहे, तुम्ही भयंकर आक्रमक झालेला आहात पत्नीबद्दल, तर काय डोक्यात काय आहे त्या कॅरेक्टरच्या, काय चाललंय सिनेमामध्ये? नाही, या सिनेमाचा मुव्हिंग प्लॉटच असा आहे की रोहिणी माझी बायको, आम्ही नवरा बायको आहोत आणि चित्रपटाच्या सुरुवातीलाच मला अजिबात सवय नसलेल्या ठिकाणी मी गेलेलो आहे. आणि ते कशाकरता गेलेलो आहे, तर माझ्या बायकोला मारायची सुपारी देण्याकरता. ठिकाण कुठलं म्हणजे अजिबातच न गेलेलो म्हणजे? अजिबात नाही, ते काय डान्स बार असतात तिथे, ज्या वातावरणाची सवय नाही. तुम्ही कधीच गेला ना? तो उसना भास्कर वानखेडे गेले नाही. पहिली आतली बातमी फुटलेली आहे. भास्कर वानखेडे गेलेले नाहीत आणि मी तिथं जाऊन तो अण्णा कोण, जो माझा एकेकाचा विद्यार्थी आहे बहुतेक, त्याला मी सुपारी दिलेली आहे की 2 व्यक्तींना मारायचे. हा प्लॉट आहे. त्याच्याकरता मी आलेलो आहे. ते गुरुदक्षिणा वगैरे नाही, तू पैसे घे आणि रितसर काम कर म्हणून पैसे ठेवलेले आहेत. तो म्हणतो कुणाला? तर तो फोटो काढून दाखवतो, ही माझी बायको. पहिले हिला मारायचं, दुसरं कोणतं तिथं आल्यावर कळेल. 4 स्टेपचा प्रोग्राम केलेला आहे. सविता कोण? माझी बायको. एका अतिशय गूढ अशा गोष्टीने त्याची सुरुवात होती की एक मनुष्य चांगले संसार करतो जितके वर्ष नीट, आणि तो स्वतःला बायकोला मारायची सुपारी घेऊन काय येतो. आणि मग त्या निमित्ताने अनेक ज्या गोष्टी अनपेक्षित घडतात त्याच्याबद्दलचा हा सिनेमा आहे. या कोयत्याने तू तिचा गळा चिरशील, काम फत्ते. या सिनेमाचं कास्टिंग मला फार इंटरेस्टिंग वाटतंय. अनेक वर्ष ही मंडळी सगळी काम करतात इंडस्ट्रीत, पण बऱ्याचदा तो योग येत नाही. तो योग आता आलेला आहे असं मला वाटतं. एकतर आगाशे सर आणि रोहिणीताई पहिल्यांदाच एकत्र सिनेमात काम करतायत. सिद्धू आणि आगाशे सर मला वाटतं, मी नाही कधी बघितलेलं, आठवत आहे, पहिल्यांदाच काम करतायत. हे दोघं होते, पण तो सिनेमा होता आता थांबायचा नाही एक होता, पण डायरेक्ट एकत्र काम नव्हतं, ते आता होते. प्रीतम सुद्धा त्या निमित्तानं जॉईन झाली. हे सगळे योग मला फार इंटरेस्टिंग वाटतात. रोहिणीताई, आगाशे सरांबरोबर इतक्या वर्षानंतर काम आपण करत असतो, तुमचं कॅरेक्टर सिनेमातलं आणि अर्थातच सहकलाकाराबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
माझं कॅरेक्टर मला माहिती नाहीये यांनी सुपारी कारण काय दिली केलं ते नंतर काहीतरी वेगळंच कळतं, नंतर आतली बातमी फुटते, बरं ते पण आहे त्याच्यामध्ये. बरं यांनी मला मारायची जी सुपारी दिलेली आहे ती एका कारणासाठी दिलेली आहे बरं आणि ते कारण आहे आमच्या दोघांचं वार्धक्य. ओ बरं आणि तो दुसरा जो कोण तो नंतर असेल तर ते हेच असतात. अगं चाललंय काय? या म्हाताऱ्याने तुझा खून करण्याचा प्लॅन बनवलाय. हा तो पण 4 स्टेप मध्ये. अगं बाई 4 स्टेप मध्ये. पण त्या सुपारी देण्याचं जे कारण आहे ते एकमेकांवर असलेलं निश्चिम प्रेम आहे. पण मग या निमित्तानं खूप महत्वाचा विषय एक मला असं वाटतं की अंडरलाईन होतोय. तो म्हणजे ही आतली बातमी फुटली हे, त्याच्यानंतर स्वतःच्याच बायकोची सुपारी देणं हे सगळं विचित्र वाटू शकतं, पण त्याचं कारण अतिशय गंभीर आहे आणि त्याचा जो नंतरचे जे उलगडत सिक्वेन्सेस जाणार आहे. आहेत हा. त्याची उलगडत जाण्याचे- इम्प्लिकेशन फार महत्वाची आहेत. डाईंग डिग्निफाईड, Dignified. अरे वा बर मस्त विषय आहे. वा, वा. डिग्निटी. आणि आजकाल तो सगळ्यात फार महत्वाचा आणि फोरफ्रंटला येणारा विषय आहे. याची कारणही वेगवेगळी, कारण आयुर्वेदाची मर्यादा वाढलेली आहे पण क्वालिटी वाढलीच आहे असं नाही. अगदी खरं आहे. आणि त्यामुळं म्हणजे आता मोठे आता डॅनियल कानेमन नावाचा नोबेल लॉरेट होता बिहेवियरल इकॉनॉमिक्समधला, बर जो वयाच्या 90व्या वर्षी स्वित्झर्लंडला गेला असिस्टेड डेथ करण्यासाठी. आणि तिथला एक सौमित्र पोटे यांचा फेमस पॉडकास्ट आहे, बर त्यांनी त्याला अप्रोच केलं होतं की आम्हाला तुमचा इंटरव्ह्यू करायचा आहे, तर मेमधली तारीख द्याल का तुम्ही. तर त्यांनी असं सौजन्यपूर्वक उत्तर दिलं की सॉरी मेमध्ये मी नसीन, कारण मी आत्ता स्वित्झर्लंडला चाललो आणि 27 मार्चला माझा मृत्यू हा ठरलेला आहे करायचा व्यवस्थित. बर तर त्यांनी विचारलं मग त्याची आधीची मिळेल का, तो हो म्हणला. बर आणि तो जो इंटरव्ह्यू झाला तो न्यूयॉर्क टाइम्समध्ये आलेला आहे, अ लेसन टू लर्न. आणि त्याच्यामध्ये कधी आणि कोणी ठरवायचं वेदर युअर लाईफ इज कम्प्लीट आणि ते कशावर ठरवायचं. तुमचं मिनिंगफुल काहीतरी आयुष्य घेऊन. आता ज्ञानेश्वर 16व्या वर्षी मेले आणि काही लोक मरायची इच्छा असून मरत नाही आहेत आणि त्यांना मारता येत नाही. हा महत्वाचा विषय. हा विषय सिद्धू, तू एकीकडं मेनस्ट्रीम सिनेमे करताना खूप मोठी झेप घेतोच आहेस आणि त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आनंद आहे. हा जो विषय आहे हा विषय विशेषतः वृद्ध जोडपी आणि ते मुख्य कॅरेक्टर्स आहेत 2, आणि त्याच्यामध्ये तू आता आलेला आहे. तू हा सिनेमा का स्वीकारलास, म्हणजे स्वीकारण्यामागचं काय कारण होतं. आणि मला असं कळलं की प्रीतमनी सांगितलेलं आहे की सिद्धू असला पाहिजे सिनेमा. हो, आता इंटरव्ह्यूचा अख्खा थॉटच चेंज होतोय माझ्यासाठी. म्हणजे हा पिक्चर जर हा इंटरव्ह्यू जर येत असेल पिक्चर रिलीज झाल्यानंतर, सो मला वाटतं की मी ह्याच गोष्टीसाठी हा सिनेमा स्वीकारला की हा जो थॉट आहे म्हाताऱ्या लोकांचं एकाकी पण याच्यावर कोणी जास्त भाष्य करत नाही. आणि मग ते अल्टिमेटली एक दिवशी बोलतात की गेलं सगळं उडत, आपण आता जाऊया, बस झालं, आपलं जगणं झालं, संपलं. आणि ह्या सगळ्या द्वंद्वामध्ये आयुष्यात अशी लोक आहेत, म्हणजे जे माझं कॅरेक्टर आहे सिनेमात आहे तो रिक्षा ड्रायव्हर आहे. त्याच्या रिक्षाच्या मध्ये कोणतरी एका लहान मुलीला सोडून गेलेला आहे. तो त्या मुलीला लहानचं मोठं करतोय. तिच्या हृदयात होल आहे, तिच्या हार्टला खूप ऑपरेशनला खूप पैसे लागणार आहेत. अच्छा. ते रिक्षा ड्रायव्हर भिका मागून सुद्धा पैसे मिळू शकत नाही, तो चोरी करतो आणि त्याच्यामागे पोलीस लागले. पळून तो ह्यांच्याच घरात येतो आणि तो सापडतो जिथे त्यांना वाटतं की हा तो किलर आहे, कॉन्सिक्वेन्सेस वेगळे होतात. किलर आहे. आणि मग ते द्वंद्व जे आहे की तुम्ही मरताय, तुम्हाला कोणी बघणार नाही किंवा हे, पण जिथे माझं रक्ताचं नातंही नाही आहे, तो एक जीव वाचवण्यासाठी मी माणुसकीच्या नात्याने, प्रेमाच्या नात्याने आणि आयुष्य जगण्याच्या नात्याने मी धडपड करतो. सो ही जी गोष्ट आहे ना आतली बातमी फुटलीची, हा कॉन्फ्लिक्ट खूप मस्त आहे. तुला जे काम सांगितलंय ते तू कर आणि जा. तुम्ही मला जे समजताय तो मी नव्हे, सुपारीवाला नाहीयेस. हा कमर्शियल आहे, याच्यात गोष्ट सगळी गमतीशीर पद्धतीने होईल किंवा पण जो आमचा संवाद आहे जो लेखकाने लिहिला आहे, मला ही सर्वात मोठी गोष्ट वाटते या सिनेमा मी स्वीकारण्याची. तर तू प्रस्तावनेत मला म्हणास की नाही यार मी करतोय. नशिबाने माझ्याकडे खूप छान छान सिनेमे चालून येतात.
प्रीतम सारखी मैत्रीण असते ती सांगते की नाही सिद्धार्थ जाधव हे करू शकताय, सिद्धार्थ जाधव हे करू शकतो. जरी माझं इम्प्रेशन विनोदी अभिनेता असलं तरी महेश मांजरेकर सर किंवा गजेंद्र रेड्डी सर, समीर विद्वंशी, पण आता ते विनोद अभिनेता राहिलेलं नाही. ह्यांच्यामुळे ते कळत गेलं की नाही सिद्धू त्याच्या पलीकडे जाऊन एक एक स्टेप पुढे जाऊ शकतो. म्हणून विशाल गांधी सारखा दिग्दर्शक म्हणतो की नाही यार हे करू शकता, हा उचलू शकतो. कारण हा विषय खूप म्हणजे यांनी सुरू केला, मी सांगतो मी की यार हो म्हाताऱ्या लोकांना वाटतं, पण कोणतरी पोरगा येतो म्हणजे त्यात एक वाक्य माझं असं आहे की मला विचारता काय बोलतो म्हातारे लोक आहेत, म्हातारे लोक काय पण करणार काय, ही आताची पिढी आहे की तुम्ही म्हाताऱ्यात उन्हाळ्या पावसाळ्यात पाहिला तर काही करू नका भाई, ते आहे रे इथे. म्हणजे माझ्याकडे म्हणजे आम्ही बघितलं की एक तुकडा अर्धा अर्धा खातो आम्ही, किंवा मी खाल्ला तुम्ही खा असे म्हणणारी पण आपले आई वडील असतात, किंवा मी अख्खा खाते त्याला राहू दे असे म्हणणारे असतात. पण तुम्ही म्हणून आयुष्य नाही सोडू शकत ना. आणि तो जो आत्ताची पिढी त्याच्या पुढच्या पिढीला काही सांगण्याचा प्रयत्न करते आणि पुढची पिढी आत्ताच्या पिढीला काहीतरी अनुभव देण्याचा प्रयत्न करते, हे म्हणजे आतली बातमी फुटलाय. समजा माझी पावलं अडखळली तर माझा हात धरून न्यायची जबाबदारी तुझी. वा. आणि हे फार महत्वाचं आहे. तो बोलणं कारण असं आहे की शेवटी त्याच्यातही असं वाक्य आहे की तू माझ्या वयाचा झालास की तुला कळेल. लहानपणी आपण पुढच्या आयुष्याची काळजी करतो, पण म्हातारपणी आपण सुखाने मरता येईल की नाही याची काळजी करतो. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे जसं तुम्ही वय होत जाता तशा तुमच्या आयुष्यातल्या प्रायोरिटीज बदलत जातो. आणि तुम्ही कधी थांबायचं हे तर कळलं पाहिजे. अरे म्हणजे मरण्यासाठी नाही, आता क्रिकेटमध्ये कधी निवृत्त व्हायचं हे कळलेले लोक मोठी झाली आहेत. करेक्ट. हो. मग ते खेळत बसले असते तर काय झालं असतं. त्यामुळे बिंग डॉक्टर हे मला फार महत्वाचं. तुम्हाला असं वाटतं की आपण कुठे थांबायचं आयुष्यात डॉक्टर असल्यामुळेच मला महत्वाचं नाही, पण हा अतिशय एथिकल इश्यू आहे. याचं कारण असं आहे की तंत्रज्ञान किती पुढे गेलं असलं तरी अजूनही जन्ममृत्यू नोंदणी कार्यालयात आपली नोंद जगणारा का मरणारा ही फक्त 2च फंक्शनवर होते. तुमचं हृदय चालू आहे की नाही आणि तुमचा श्वास चालू आहे की नाही. करेक्ट. इतक्या मागासलेलं होतं. करेक्ट. हो. बरं. आणि ह्या 2 कार्यांकरता वैद्यकीय शास्त्राने इतकी प्रगती केली आहे की तुझ्या हार्टला काही व्हायच्या आधीच तुझी ड्रेनेज सिस्टीम साफ करतात. ते 40व्या वर्षीच तुला सांगतात की इकडं ब्लॉक आहे तिकडं ब्लॉक आहे, सगळं ड्रेनेज साफ करून घ्या. पण ते काय आहे, ती प्लंबिंग सिस्टीम आहे ना, ती तुम्ही इन्शुअर केली की तुमची सर्क्युलेशनची लॉंगेव्हिटी वाढली. बरं त्याच्यानंतर व्हेंटिलेटर नावाचा एक शोध करून ठेवलेला आहे. बरं तो एकदा लावला की काढता येत नाही, म्हणजे डॉक्टरला त्याच्या मर्जीने नाही काढता येत. म्हणजे तुम्हाला केवळ जिवंत ठेवण्यासाठी खूप गोष्टी करता येतात, पण त्या जगण्याला अर्थ प्राप्त करू देण्यासाठी जे आपण करतो ते महत्वाचं आहे का नाही. हा इश्यू माझ्या दृष्टीने माझ्या आत्ताच्या वयात सुद्धा मला फार महत्वाचं वाटतं. कलाकार भुईला फार मला नको वाटतं ना. माझं जीवन अर्थपूर्ण पाहिजे, नाही तर त्याला काय गंमत काय राहिली त्यात कशासाठी. म्हणजे हव्यास म्हणून जागे इज लॉंगेव्हिटी इम्पॉर्टंट और द क्वालिटी ऑफ लाईफ इज इम्पॉर्टंट. तरुण माणसाला वाचवायसाठी तुम्ही वाटेल ते करा, कारण त्याला आयुष्य आहे पुढे ठेवून. आणि मग त्याच्याकरता शोध चांगले आहेत. शोधाचा वापर चांगल्या गोष्टी करता होतो का नाही ह्याच्यामध्ये चालणारं शास्त्र आणि ती एथिक्स ही जास्त महत्वाची आहेत असं मला वाटतं. किती महत्वाचं आहे. हो. अरे हा विषय हा गमतीचा असला तरी हा मस्त विषय आहे. म्हणजे मराठीमध्ये अशा पद्धतीनं एक अतिशय महत्वाचा विषय असा गोळीबंद पद्धतीने येतोय हे मला खूप आश्वासक चित्र वाटतं. आणि तो करण्याचं कारण सुद्धा ते आहे की आम्ही दोघांनी मेलं पाहिजे असं माझं मत आहे. हा. कारण दोघांपैकी एक झालं तर दुसऱ्याची जी काही पंचायत होते बाहेर ती होऊ नये या दोघांनाशी सहमत आहेत. आता या विषयावर एक चित्रपट येऊन गेलाय, आता वेळ झाली, पण त्यात ते फक्त हक्क आणि यांना राष्ट्रपतींना हक्क हा मुद्दा नाही आहे. क्वालिटी ऑफ लाईफ. तुम्ही काय म्हणत होता. मी असं म्हणत होते आता खूप सिरियस विषय वाटेल तुला, आणखीन असं वाटेल की आता हा त्याच पद्धतीने हा सिनेमा असेल, तो तसा नाहीये. धमाल आहे, खूप धमाल आहे आणि वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या तऱ्हेने हा विषय मांडला. मदर वानखेडे आणि फादर वानखेडे आहे ना,
एक ना एक दिवस काहीतरी लोचा करणार तुला सांगतो बा टायगर. जो धमाल तुम्ही शब्द वापरताय, सिनेमा शूट करताना पण तुम्हाला ते सिच्युएशन वाईज धमाल आलीच असेल. तुमच्या दोघांचे असे कुठले सीन आहेत तुम्हाला करताना मजा आली किंवा फार गंमत आली? कारण तुम्ही पहिल्यांदाच समोर आला होता. आपण एकमेकांना ओळखून असतो. त्याच्यामध्ये एक भयंकर आवडलं की हा जेव्हा सांगतो 4 स्टेप्स आहेत आणि 4 स्टेप्स कुठल्या कुठल्या आहेत ते सांगतो आणि मी अचानक म्हणून या 4 स्टेप हे कॅरेक्टर आहे. आणि त्याच्यानंतर मला कुणीतरी अडवायला येतं तर ती बॅट घालून त्याच्या डोक्यात त्याला पाडते. हा एक मला दुसरं किती गंमत आहे. म्हणजे असं वेगळ्याच तऱ्हेने वेगळ्या पद्धतीनं बांधलाय. वेगवेगळ्या परिस्थितीमुळे एकत्र आलेली लोक आहेत. असं वाटत नाहीये की प्रीची वगैरे नाहीये. वा. प्रीतम, जनरली ना आपल्या असं म्हटलं जातं, मला काही असं ॲक्ट्रेसेस बोललेले आहेत की आपल्या इंडस्ट्रीमध्ये हिरो ठरवतो हिरोईन कोण असेल माझ्याबरोबर. ते तुझं तुमच्या केसमध्ये उलटं झालं यार. हिरोईनने सांगितलं की मला कोण हिरो पाहिजे. हो रे. 4 वेळा फोन मी लोणाला शूट करतो 3:30. सिद्धू तू प्लीज विशाल सरांना भेट, तुझं कधी पॅकअप होतं, एकदा बोलून तरी घे. तर 4-5 ऍक्टरचं बोलणं झालं रे. पण हे मला खूप मस्त वाटतं की एखाद्या भूमिकेसाठी ह्या नटाने करायसाठी हट्ट. असं कसं काय तू, म्हणजे कसं तुला सुचलं वाय सिद्धू? नो, ऍक्च्युली सिनेमाची जी गोष्ट आहे तर आम्ही एक रिक्षावाला दिसणारा मुलगाचं कॅरेक्टर शोधत होतो. सो आम्ही 2 ते 3 ऑप्शन ठेवले होते समोरच. आणि सिद्धार्थ सरांसोबत आम्ही या अगोदर पण लॉकडाऊन लग्न किंवा असे 1-2 सिनेमांचा प्लॅन केले होते, पण जे काही जुळून नाही आले. तर माझी त्यांच्यासोबत काम करायची इच्छा तर म्हणजे 5-6 वर्ष झालं आम्ही प्रयत्न करतच होते. ती समहाऊ जुळून येत नव्हती काही कारणांमुळे. आणि विशाल सरांसोबत मी अगोदर 36 फार्म हाऊस म्हणून एक फिल्म केली होती. सो आम्ही म्युच्युअली मिळूनच हा सिनेमा पहिल्या दिवसापासूनच तयारीला सुरुवात केली होती. आणि त्यावेळेस असं होतं की 1-2-3 कलाकार आम्ही समोर ठेवले होते. पण मला असं झालं की नाही, हा जास्त त्या गोष्टीला वाव देऊ शकेल किंवा हा त्या जास्त लुकमध्ये बसू शकेल. आपल्याला जे कॅरेक्टर हवंय तर ह्याला ते जास्त पकड आपल्याला ती मिळेल त्या सिनेमातून. आणि कमर्शियली तो स्ट्रॉंग आहेच, तो तेवढा वाजवतोच सिनेमा. या सगळ्या गोष्टींचा पण एक आपल्याला यात पण तू रिक्षावालाच आहेस. हा, रिक्षावाला किती वेळा केलं तू? रिक्षावाला, लहान मुलं हे जेव्हा कनेक्शन असतं आणि मारुती, तेव्हा आपण पॉझिटिव्हली जातो. हा, म्हणजे माझं हे आहेच. म्हणजे इथं लहान मुलांचं कनेक्शन आहे, त्यात गाडी आहे आणि त्यात मारुती आहे. त्यामुळे आणि मुळात चांगली गोष्ट पण आहे, असं नाही की ही म्हणत आहे, ती गोष्टही खूप उत्तम आहे. म्हणजे मी गेल्यानंतर म्हणजे खरं सांगू तर कुशल पत्रिके भेटला होता ना सर. मी कुशल माझा खूप चांगला मित्र आहे आणि आम्ही नेहमी बोलत असतो, काय चाललंय, कसं चाललंय, काय करतो, काय ऐकलं, हे आमचं बोलणं असतं. आठवड्यातून 2 फोन असे असतात आमच्या दोघांचे की आठवड्यात मी हे सिनेमे ऐकले, या आठवड्यात मी हे सिनेमे पाहिले, तू काय पाहिलं, आणि मग ते होतं. तर ज्यावेळी नरेशन ऐकलं मी कुशलला म्हणालो, यार एक पिक्चर ऐकलं कमाल आहे आणि एक रोल आहे. तर कुशल त्यांना भेटून आला, तो रोल झाला नाही. पण कुशल जवळ अर्धा तास माझ्याशी बोलत होतं की सिद्ध्या किती सुंदर सब्जेक्ट आहे आणि काय सिनेमा होईल. तर मला वाटतं ह्या गोष्टीनेच असं आम्ही त्या गोष्टीने भारावून गेल्यामुळे सगळे एकत्र आहेत कलाकार. इम्प्लिमेंट कसं होईल, नवीन दिग्दर्शक आहे, त्याच्या डोक्यातले वेगळ्या विजन आहेत. बरं, जी टीम आहे ती सगळी अशी टीम होती की ते अगोदर चाळीतले सीन झाले, म्हणजे खालचे सीन झाले, जो दंगा होतो. आणि मग आम्ही घरात आलो आणि घरात आल्यानंतर तो जो ड्रामा आहे अख्खा, जो हळूहळू किसेंडर जातो. म्हणजे मग एका इंटरव्ह्यूला रोहिताईच म्हणाला की मला सेकंड हाफ खूप आवडतो. तो सेकंड हाफ जसा बरोबर जातो, तो तिथे एकही असा क्षण नाही जिथे हा बस रे भाई, ते एकावर एक. आणि आत्ता तुम्ही जे एक पहिली 5 मिनिटं डिस्कशन केलं, ते डिस्कशन 2 पिढ्या बोलत आहेत. त्यामुळे ते करताना आणखी मजा आली. त्यामुळे तो रिक्षावाला असेल काही असेल, पण ऍक्टर म्हणून प्रेझेंट करणारी फिल्म मिळाली याचा मला आनंद आहे. तुम्ही लोक खूप वेगवेगळे सिनेमे करत असता, शॉर्ट फिल्म्स करत असता, नवीन दिग्दर्शकांसोबत काम बरंच तुमचं चाललंय, सहकलाकारांसोबत काम करत असता. विशाल यांच्यासोबत काम करण्याचा हा तुमचा पहिला अनुभव आहे. तर या दिग्दर्शकाचा अप्रोच किंवा या दिग्दर्शकाची मांडणी याबद्दल काही सांगू शकाल का? खरं सांगू, हे कधीच आधी माहीत नसतं आपल्याला. ते एव्हरीथिंग इज. मुलीवर प्रेम करताना कुठं माहिती असतं ती खरं स्वभाव काय आहे, नंतर काय होणार आहे, ते काही माहीत नसतं. तुम्ही काही गोष्टींवर ठरवून एक निर्णय घेता. त्यात तो मनुष्य कसा अप्रोच होतोय, ती गोष्ट काय आहे, त्यातून तुम्हाला काय म्हणायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटलं की हा इतका महत्त्वाचा विषय असून सुद्धा तो हसत खेळत विचार करायला लावणारा सिनेमा आहे.
हे मला त्यातलं आवडलं. आणि त्यातून त्याची मांडणी त्यांनी ज्या पद्धतीने केली होती त्यामध्ये नक्की कळतच नाही तो पहिल्यांदा काय सिनेमा आहे. तो सस्पेन्स आहे का थ्रिलर आहे का कॉमेडी आहे का ड्रामा आहे का टिअर जर्कर आहे हे काही कळत नाही. जाम एकातनं दुसऱ्यात दुसऱ्यातनं तिसऱ्यात असं घुसत जाणार ती गोष्ट आहे आणि त्या पद्धतीने केलेली आहे. आणि शेवटी त्या मुद्द्यावर ह्युमॅनिटी या गोष्टीवर थांबते. हे मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं त्या ह्याच्यात, की जरी आमचे मतभेद असले, बोलण्याचे मतभेद असले, तरी शेवटी ज्या काही घटना घडतात त्यामुळे जी ह्युमॅनिटी जागी होते तुमचं ती महत्त्वाची आहे या सिनेमात. रोहिणी, तुम्हाला काय वाटतं इतक्या प्रकारचे सिनेमे, सिरियल्स, नाटकं इतकी केली आहेत तुम्ही, ती केल्यानंतर जेव्हा असं पुन्हा नवीन दिग्दर्शक येतो, तुम्हाला एक रोल देतो, तो रोल जशा तुम्ही नाही आहेत तसा असतो, तुम्ही कशा पद्धतीने पाहता या ऑपॉर्च्युनिटीकडे किंवा या कामाकडे? नाही, जसं ते म्हणाले, मला विशालजी पहिल्यांदा माहीत नव्हते कोण आहे, काय आहेत, किती काम केले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे थोडंसं काम केलेलं आहे एवढं माहीत होतं. पण ॲक्च्युली ते स्क्रिप्ट बघितल्यानंतर किंवा ती गोष्ट ऐकल्यानंतर हे कसं एक्झिक्यूट होणार आहे हा माझ्या पहिल्यांदा मनात प्रश्न आला. म्हटलं अरे तुम्ही कसं करणार आहात. आणि त्याच्यामध्ये जी पोझिशन आहे की खाली क्रिकेटची मॅच चाललेली आहे आणि वरती हा सगळा गोंधळ चाललेला आहे, तर त्याच्यामध्ये जे खेळलेले आहेत ना ते मला जास्त इंटरेस्टिंग वाटलं. हो, की इकडे हिने समजा डोक्यात बॅट मारली आणि तिकडे सिक्स लागली. हो, असं कनेक्टेड आहे. असं कनेक्टेड आहे ते. काय होतं काय की आम्ही सिनेमा बघितलेला नाही आहे, तुम्ही त्यातनं गेलाय, त्यामुळं मी हे समजू शकतो की किती सांगायचं, काय सांगायचं हा तुमच्यावर मर्यादा असते. आणि मला ती समजून घेताना मर्यादा असते कारण मी बघितलेलंच नसतं. पण अंदाज येतोय की काय पद्धतीने बांधली गेली ही गोष्ट. शेवटच्या टप्प्याकडे आपण आलोय. या सगळ्या प्रवासातून गेल्यानंतर सिद्धू, प्रीतम, तुम्हाला विशेषतः विचारून तुम्हाला असं वाटतं का की वयाच्या एका टप्प्यानंतर कुठं थांबायचं हा जो राईट आहे, हक्क, हा त्या व्यक्तीकडे असायला पाहिजे असं वाटतंय? खूप वेगळाच प्रश्न विचारत म्हणजे मला नाही वाटत. मला वाटतं आयुष्य खूप सुंदर आहे. म्हणजे मी म्हणजे उद्या काय होणार मला माहीत नाही, त्यामुळे आज जगणं महत्त्वाचं आहे. उद्या काहीतरी होईल म्हणून आजच मरूया ह्या थॉट प्रोसेसचा मी नाही आहे. की तुम्ही जगा ना, जेवढं जगता येईल तेवढं जगा. म्हणजे एकतर म्हणजे आपल्या करिअरमध्ये जन्माला कधी आलो माहीत नाही, बोलायला कधी लागलो माहिती नाही. जेव्हा विचार करायला लागलो तेव्हा एन्जॉय करायला लागलो. मग एका वयात जबाबदारी आली, जबाबदारीनंतर एक वेगळं फ्रस्ट्रेशन आलं, फ्रस्ट्रेशन नंतर एक वेगळी अचिव्हमेंट आली, अचिव्हमेंट नंतर आता आलं की झालं सगळं आयुष्य जगून झालंय, आता एन्जॉय करू. सो मला म्हणायचं या प्रोसेसमधून जायला पाहिजे. आपल्याला खूप त्राग करून आपल्या आयुष्याला काय गडूळ करणं मला पर्सनल, सिद्धार्थ जोते माझं वैयक्तिक मत आहे. मला म्हणतं आजचा जीव आनंद जगूया नाही, उद्या काय माहीत नाही, कदाचित पुढच्या क्षणाला नसेलही. म्हणजे मी असे व्हिडिओज पाहतो कधी कधी सोशल मीडियावर जिथे एक माणूस सत्कार घेत असताना तो बिचारा हार्ट अटॅक येऊन जातो. म्हणजे आपल्याला पुढच्या क्षणाची माहिती नसताना आपण कशाला जायचा विचार करू. आणि मुळात ना माणसाची एक प्रवृत्ती असं मला वाटतं, सगळ्यांची मरण येऊ दे, मरण येऊ दे, मरण येऊ दे, पण येत असताना ना त्याला जगायची इच्छा होते. कोण म्हणजे मी 1 सेकंड लाईफ नावाची एक एकांकिका पाहिली होती, योगेश सोमन सरांची होती वाटतं. गाडी खाली येत असतो, गाडी खाली येतो आणि ते एका सेकंदामध्ये तो आपला अख्ख्या त्याला सगळं आठवत होतं. आता म्हणजे सुरुवातीला ठीक आहे, आता मला माझ्या मुलींसाठी जगायचं आहे, कारण असतं आयुष्याला जगा, मला माझ्या आईवडिलांसाठी जगायचं आहे, मला जगायचं आहे, मला काहीतरी अचीव करायचं आहे त्यांच्यासाठी. त्यामुळे इच्छा मरण ह्या गोष्टीवर मी तरी आत्ता एवढा फर्म नाही आहे, पण आयुष्य सुंदर जगूया ह्या मताचा मी आहे. प्रीतम, तुला काय वाटतं? आय थिंक मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाची विचार करण्याची जी एनर्जी कम्प्लीट वेगळी आहे. करेक्ट. सो ज्याच्या त्याच्या आयुष्याचा हक्क किंवा स्वतःचे निर्णय आपण स्वतः घ्यावेत असं, किंवा आपण जरी आपले फ्रेंड्स आपल्याला नेहमी सजेस्ट करत असतात तू असं कर किंवा तसं करू नकोस, पण मला असं वाटतं एका क्षणाला आपण आपल्याला जे वाटतं तेच आपण वागत असतो. सो त्याच्यामुळे म्हणजे त्याच्याशी सहमत जनरली जसं आगाशे सर म्हणाले की जे तरुण आहेत त्यांनी ते करायची गरज नाही, पण वार्धक्याच्या एका टप्प्यावर जिथं तुमचं जगण्याला अर्थच उरत नाही, टेक्निकली तुम्ही जगत असता, क्वालिटेटिव्ह जगणं उरत नाही, अशी जेव्हा पोझिशन येईल, ज्या लोकांची अशी आलेली आहे पोझिशन, त्यांना ते अधिकार द्यावेत का? काय सांगतो ह्याच्यामध्ये बातमी फोडतो काहीतरी, बातमी काढायला लागलोय आतली.
तुम्ही असं करता बघा. याच्यामध्ये हे पण आहे की आम्हाला खितपत जगायचं नाही. ट्रू. म्हणजे जोपर्यंत आम्ही धडधाकट आहोत तोपर्यंत आम्ही जगतोच आहोत, तोपर्यंत आम्ही एन्जॉय करू. पण एक क्षण कुठेतरी असा येईल की जिथे माझं शरीर माझं राहणारच नाही, त्यावेळेस काय करायचं, इतरांना सुद्धा त्याचा त्रास होणार आहे आणि मला सुद्धा त्याचा त्रास होणार आहे की अरे माझ्यामुळे इतरांना त्रास होतोय, गिल्ट आहे. आणि त्यावेळेस मग तो हक्क तुम्ही मला वाटतं द्यावा असं एक मला स्वतःला करेक्ट. टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय. आपण ब्रेन डेड म्हणतो, कधीतरी व्हेंटिलेटर आता काढायचा नाही काढायचा, मग ते काय भांडणं होतात आणि म्हणजे ते निर्णय सुद्धा दुसरेच घेतात. हो, जो असतो तो घेऊच शकत नाही. त्याला तो हक्क असला पाहिजे. म्हणजे आता मला वाटतं अजून सुद्धा जसं आपण मृत्यूपत्र लिहितो, इच्छापत्र विल लिहितो, तसं मरणपत्र सुद्धा लिहिण्याची आता ही सोय आहे की ते करता येऊ शकेल. आता आपल्याकडे ऑलरेडी अप्रूव्ड DTR आहे, DNA, डू नॉट रिससिटेट. हे अधिकृतरित्या तुम्ही लिहून ठेवून तुमच्या नेक्स्ट टू किन आणि डॉक्टरांना सांगू शकता की जर मी अनकॉन्शियस असेल आणि ह्याच्यात असेल तर ह्या गोष्टी तुम्ही करू नका. अच्छा, जेवढं असेल तेवढं. मला एक काम होतं असं वाटतं, हक्क आणि असले शब्द लिगल वापरण्यापेक्षा कुठलाही हक्क जबाबदारीशिवाय येऊ शकत नाही. वा, बरोबर. जर हक्क आहे तर जबाबदारी आहे. बरोबर, अगदी अगदी. आणि जबाबदारी नसेल तर कुठलाही हक्क नाही तुम्हाला. जन्म काय आपल्या हातातला नाही. नैसर्गिक मरण येणं ही आनंदाची गोष्ट आहे. अगदी. पण नैसर्गिक मरण ही शिक्षा म्हणून होत असेल आणि तो नीट विचार करू म्हणजे काय, मग आपण ज्ञानेश्वरांना मूर्ख म्हणायचं का? 16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली त्यांनी. त्यांना वाटलं की इति कर्तव्य तर पूर्ण झाले. म्हणजे माणसाची विचार करण्याची क्षमता तर पाहिजे की नाही. म्हणजे तो निर्णय भावनिक असता कामा नये, तिरीमिरीत घेतलेला असता कामा नये. तो विचारपूर्वक आणि आपण त्या निर्णया परत ॲक्शन करू शकतो एवढं सामर्थ्य असतानाच तो करायचा निर्णय आहे. नाही तर तो म्हणतो तसं आहे की आत्ता भलं म्हटलं तरी प्रत्यक्ष मरताना नको नको असं वाटू शकतं. पण मी डॉक्टर आहे त्यामुळे मी अनेक वेळा अशा केसेस बघितलेल्या आहेत की आता गंमत अशी आहे. एक साधं उदाहरण घेतो. एक मनुष्य पडलेला आहे, व्हेंटिलेटरवर आहे. इथला त्याचा मुलगा त्यांची काळजी घेतो आणि दुसरा मुलगा अमेरिकेत आहे. त्याच्याकडे खूप पैसे आहेत, तो येऊ शकत नाही. पण आईबापांसाठी काहीतरी करायची इच्छा आहे म्हणून तो तिथनं ऑर्डरी सोडते. ही तपासणी केली का, ती तपासणी केली का, हे केलं का, ते केली का. इथं भांडणं भावातच होतात. हे किती वाईट परिस्थिती आहे. तेव्हा सगळ्यांनी सामूहिकदृष्ट्या विचार करून एक योग्य नीतिमत्तेने निर्णय घेणं ही फार महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. वा, मला फार माझ्या ज्ञानात अनेक अर्थाने भर पडली, अनेक गोष्टी कळल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही चर्चा थोडी सिरियस जरी झाली असली तरी या सिनेमाचा विषय सिरियस आहे, पण तो खूप गमतीदार आणि चांगल्या पद्धतीनं मांडला आहे असं माझ्या लक्षात येतं. टीझर जर तुम्ही असं बघितलं तर त्यातूनच त्याचं टेक्स्चर कळते की कशा पद्धतीनं तो आला आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि हा सिनेमा मी जरूर पाहणार आहे आणि बघितल्यानंतर मी सांगेन की हा सिनेमा कसा झाला आहे. पण मला तुमची पेर बघायला खूप आवडेल जी मी आत्तापर्यंत कधीच बघितलेली नाही. तुम्हाला दोघांना पण स्क्रीनवर बघायला आवडेल जे मी आत्तापर्यंत कधीच बघितलेलं नाही. प्रीतम तुला सुद्धा. त्यामुळं व्हिज्युअल ट्रीट असेल यात काही शंका नाही, कारण सगळे अतिरथी इथं बसलेले आहेत. त्यांच्यातली ॲक्शन रिॲक्शन्स बघणं सुद्धा ही मेजवानी असेल मला वाटतं. तुमचे खूप आभार. तुम्हाला खूप शुभेच्छा. 19 तारखेला 19 सप्टेंबरला सिनेमा रिलीज होतो आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये. तर थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघा, कारण काहीतरी वेगळं विशाल गांधी यांनी केलेलं आहे. इंटरेस्टिंग विषय मांडलेला आहे, तर तो आपण पाहायला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. तुमच्या सगळ्यांचे आभार. थँक्यू. मी फक्त जाता आता एवढं सांगेन सौमित्र की सौमित्र पोटे हा ब्रँड आहे. म्हणजे आम्ही सकाळपासून किंवा आम्ही कालपासून कोल्हापूरपासून आम्ही ह्या गोष्टीवर बोलतोय. पण आज खऱ्या अर्थाने हा सिरियस विषय नाही आहे. उलट खऱ्या अर्थाने या सिनेमावर आज मी खऱ्या अर्थाने बोललोय आणि जेन्युइनली बोललोय की ही प्रत्येकाला असं ना की मोहन आगाशे सर, सिद्धार्थ जाधव हे कॉम्बिनेशन का असेल.
त्याचं कारण आज खऱ्या अर्थाने आम्ही बोललो की ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला भावल्या या सिनेमाच्या, की कोणतरी असं करतोय, अशा पद्धतीने मांडताना वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करतोय की असा विषय आता मांडला जातोय. तू हेच म्हणाले की आता वेळ झाली, पण त्याच विषयाचा विषय तेच असतात. पण आजची ही गरज आहे. कालच्या एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले विशाल गांधी की ही गोष्ट आजी आजोबांची आपल्या घरातल्या. येस, ट्रू आहे ना. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आज खऱ्या अर्थाने मित्रमंडळीवर आम्ही खरं व्यक्त झालो. बाकी आम्ही व्यक्त होतोच आहे, मजा मजा करतोय, टाइमपास धमाल आहे, सगळीच आहे. आणखीन एक गोष्ट आहे, माहितीतनं शिकता ते खरं नाही, अनुभवातनं शिकता ते खरं असतं. माहितीने आपल्याला वार्धक्याबद्दल माहिती आहे, मृत्यूबद्दल माहिती आहे, सगळ्याबद्दलच माहिती आहे. पण अनुभव जे काही शिकवतो आयुष्यात ते माहिती नाही शिकवत. हे फार महत्वाचं आहे. थँक्यू. एवढं बोलतं गेलंस तू ह्यांना. थँक्यू. यांना बोलतं गेलंस. मला त्यांना बोलतं करायला नेहमीच आवडतं. नाही ह्या पद्धतीने नाही तर सगळे कालपासून तेवढं बघा, तो येतो बघा. त्या कॅरेक्टरचं नाव काय? भास्कर ना. प्रत्यक्ष पडद्यावर पहा. ते भास्कर वानखेडे सचिन, त्या वानखेडे सचिन ते कनेक्शन आहे ना. वानखेडे सचिन मजा करणार आहे.